मी विनंती करेन भरत कुराडे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल. अभिनंदन प्रवीण साळुंके, चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला मात्र या हंगामातील पहिला विजय प्राप्त करून दिला. हार्ड लक बॅड लक श्री 11 काळगाव. विश यू ऑल द बेस्ट अपकमिंग टुर्नामेंट. अभिनंदन प्रवीण साळुंके, वेल प्लेड. धन्यवाद लव जाधव सर. जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने. सर्वांचं सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा पहिला दिवस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी, श्री वाघजाई देवी उत्कृष्ट मंडळ गोष्टवाडी आयोजित सन्माननीय आदरणीय मिस्टर PTPL राजेशजी कुराडे साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून श्री वाघजाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य पहिलं पर्व, जे पहिलं असतं ते मानाचं सण, तो मान संपूर्ण गोष्टवाडीकरांचा आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हे आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस बॉल. पंचांचा स्पष्ट नकार येतोय आणि हाईट देखील भरपूर होती. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येला आळा घातला जाईल आणि श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू, फ्रीडचा बॉल, ज्युसी फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय. बहुतेक तो षटकार आहे, पाहावं लागेल. लाईन टच होती. नो बॉल आहे भाऊ. जबरदस्त फटका खेळला जरूर आणि पंचाचा इशारा येतोय की हा षटकार आहे. 6 धावा, सिक्सर. जबरदस्त शॉट, अप्रतिम. चला बॉलची पूर्तता करा. बॉल भेटत नसेल तर लगेच मॅचला कंटिन्यू ठेवायचं आहे, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला इनिंग संपवायचे. नऊ धावा धावफलकावरती. जबरदस्त गिरकी देखील घेतली, फिरकी देखील गेली, गरकन फिरवल्या बॉलला, पाठवून दिले मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. 6 धावा. जबरदस्त शॉट, काय फटका, अगदी लाजवाब फटका मात्र पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. तू षटकार ठोकू शकतो तर मी विकेट देखील मिळू शकतो, याचं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज विशालने.
जशास तसं उत्तर, टीट फॉर टॅट. जबरदस्त षटकार ठोकले, परंतु विकेट घेण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झालंय विशालला. भन्नाट आपल्या बात्यातून यॉर्कर काढलाय. जबरदस्त फटका, बॅटन पॅड मध्ये तिखट यॉर्कर पाहायला मिळाला. एक्सलंट डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली विशालच्या माध्यमातून. तोच प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग जुळत नव्हतं, परंतु या बॉलवरती टायमिंग जुळून आला आणि काठी काढली आहे सरळ. खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय. एक डाव सिंगल कंप्लीट झाले. परिस्थिती काय पहिले षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती 16 ऑन स्कोर कार्ड मात्र बोर्ड पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं, मोठे बिग ब्लास्ट मात्र पाहायला मिळाले, जिथे 6 इनसाइड आउट फटका. जबरदस्त स्ट्रोक खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. इथे मिळते 4 धावांची हमी. चौकार येतोय, 4 धावा मिळत आहेत. षटकाची सुरुवात चौकाराने केली आहे. जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा चुकी झाली आहे. 2 क्षेत्ररक्षक. फुटबॉलचा वापर केलाय, परंतु भाऊ क्रिकेटमध्ये फुटबॉल चालत नाहीये. 4 धावा मात्र प्राप्त झाल्यात. दुसरा चौकार आलाय. शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्टून पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एज आहे, सहजासहजी कॅच सोडणार नाहीये. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक मोठा धक्का लागतोय. 2 चौकार ठोकून मात्र माघारी जावं लागते तेजस यांना. सन्माननीय आदरणीय नारायणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं श्री वाघजाई देवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. नीचे कपड़ा है देखो. ये बैटर कौन है? बैटर विलास. जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला. इथे बॅकअप नाहीये. आणखीन एक धाव. टोटल 2 धावा मात्र धाव फलकावरती मात्र ऍड होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 26 धावा. 26. सन्माननीय आदरणीय नारायणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
वेलकम सर. एका पायावर खेळण्याचा प्रयत्न, 5 मिनिटं स्ट्रोक खेळला जरूर आहे. पॉइंटला ढकललाय, पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तीस धावा, 33-0. राजे जितने मला थ्रो करते एवढा फास्ट वाचलं ते शिवरा हातातला बॉल त्याला काय नाही फिल्डिंग चांगली. मॅच स्पीडअप करा. विजयाला नवीन गोलंदाज. लोड फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि गॅप शोधण्याचा प्रयत्न. रिकाम्या जागा भरा. षटकाची सुरुवात चौकाराने केली आहे. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल पंच शहानिशा करतायत. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव येईल. शॉर्ट बॉल पूल केलाय. शॉर्ट ऑन पूल, डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. 6 धावा. काय बात करत 12 तारखेला जाऊ दे, उद्या कोण खत्ती घेऊन जाईल तेवढं सांग. उद्या ते आपलाच आहे मथुर. सोन्या 50-50 पण आहे ना उद्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 41-41 या धावसंख्येवरती. ओहो, शरीरापासून दूर ठेवलाय, भरपूर बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1, 2 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल सक्सेसफुल. बॉलला केलंय गुल, षटकार. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार, चौकाराची आतिषबाजी. सोडून दिलाय. ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा. आव्हान तर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. शतायू वेलकम. परम मित्र आहेत संकेत कुराडे यांचे. जिथे जाईल तिथे नेहमीच पाडीशी असतात. ओहो, इथे कॅच ड्रॉप. भरपूर खराब क्षेत्ररक्षण राहिले. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. संधी ते क्रिएट केली जाते, परंतु संधीचं सोनं करता येत नाहीये.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 51. बॉलर कोण आहे काय खाशील तो होशील खोदून काढण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील देखील केली गेली. बीट करून बॉल पाठीमागे यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. खोदून काढण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉल बॅटर पाहायला मिळाला. विजय जातोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. फेकी केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना अगदी जलद गतीने ही धाव कंप्लीट झाली आहे. .53 53 धावा धावफलकावरती लागल्या. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहायला गेलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटला हलकासा ब्रश झाला आणि कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर पाठवायचं लगेच. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप करत असताना मात्र पाहायला मिळाले. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 54 या धावसंख्येवरती. बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे आणि अप्रतिम खूप चांगलं क्षेत्ररक्षण विजयच्या माध्यमातून. षटकार रोखलाय. दोन धाबा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 56 या धावसंख्येवरती. दोन धावा आल्यात त्यामुळे धावसंख्या झाली 56. विजयासाठी लक्ष 57 धावांचं. टीम नवीवाडी संघाला जास्त वेळ न घेता टीम शिरळ संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि फिल्डिंग लावून घ्यायची. आणि नवीवाडी संघ आपल्याला देखील विनंती असेल बॅट्समन लगेच पाठवा.
चला नवीवाडी बॅट्समन पाठवायचे आहेत लगेच. सन्मान्य आदरणीय सोमजी साळेकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य करण्यात आलं, त्याचबरोबर विशाल शेठ मिश्रा, आपलं देखील स्वागत आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह झालाय, परंतु मिड ऑफ तैनात असताना मात्र खूप चांगला स्टॉप करत असताना पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एकदा जरूर घेतली गेली संघाचं खातं आणि अकाउंट ओपन झालंय. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आपण जर पाहायला गेलं तर श्रीगणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय टीमचा. जबरदस्त फटका खेळला जरूर आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने, पाहावा लागेल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो चौकार. 4 धाबा. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल अभेद आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. एक मोठी विकेट, एजेला यांना जावं लागेल माघारी. महत्वाची विकेट होती, फटका फसला होता, एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये आणि महत्वाची विकेट. एजे बॅक टू दी पॅव्हिलियन. ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य देण्यात आलं, अर्थातच सोमसाहेब आणि त्याचबरोबर विशाल साहेब यांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. सोमशेठ साळेकर आणि त्याचबरोबर विशाल शेठ मिश्रा त्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य देण्यात आलं. त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. शंकर यांचा पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका बसलाय
आणि अप्रतिम झेल, आणखीन एक मोठा धक्का लागतोय. सलामीची जोडी मात्र फोडण्यामध्ये नक्कीच यश आलंय. अर्थातच शंकरला जबरदस्त पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करतो शंकर. सलामीची जोडी माघारी गेली आहे. सन्मान घेऊयात आपण. सन्मान आदरणीय विशालजी मिश्रा साहेबांचा योजनेत सन्मान. या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह आणि मायेची आपुलकीचा शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन सोहम साहेबांचा आणि विशाल साहेबांचा योजनेत सन्मान. योजनेत सन्मान केला जातोय. या सर्व मान्यवर मंडळीच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलंय. विशाल शेठ साहेबांचा देखील योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातो, ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य करण्यात आलं या स्पर्धेसाठी. आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. शंकर यांनी मात्र आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्यात. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक शंकर आपल्या नावावरती करतील का? जबरदस्त गोलंदाजी शंकरच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीने मात्र षटकाची सुरुवात केली होती पहिल्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर राहुल यांना माघारी धाडलं. आता या चेंडूवर देखील विजयला जास्त काही करता आलं नाहीये, ते देखील विकेट देऊन बसले आपल्या संघासाठी. परंतु आता नवीन बॅटर अव्वी आलाय. अव्वी आणि जेडी वरती जबाबदारी असेल संघाची, जिथे लक्ष मोठं आहे, मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर आतापर्यंत फक्त 6. हलक्या त्याने खेळलाय, बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये, तिथे 1 धाव प्राप्त होईल. हॅट्रिकचा बॉल होता, हलक्या त्याने ढकललाय, सिंगल आली आहे. 1Dच्या स्वरूपात मात्र 1 धाव मात्र प्राप्त झाली आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1-7. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र जरूर पाहायला मिळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतायत आणि अप्रतिम झेल अगदी बाउंड्री लाईनच्या लगत उभे होते, वेगाने आले धावत पळत आणि हा कॅच घेतलाय. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज मात्र बाद होतोय. चला नेक्स्ट मॅच एराड स्पोर्ट्स एराड टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये विजेता संघ. लगेच टॉससाठी तयार राहायचंय, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे असल्यामुळे विनंती करेन की आपण खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्कर होता, टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. जबरदस्त गोलंदाजी शंकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती, दुसरं षटक समाप्त झालंय. सहा चेंडू 50 धावांची गरज आहे. पूर्णपणे सामना शिरल संघाकडे मात्र झुकताना मात्र पाहायला मिळतोय. 10 चेंडू, माफ करा, 10 चेंडू मध्ये 50 धावा करायचे आहेत. 10 चेंडू 50 ची गरज आहे. प्रत्येक षटक हे पंचम आहे, त्यामुळे स्पीडअप घ्यायचं आहे थोडासा. 10 चेंडू 50 धावांची गरज, भरपूर मोठा आव्हान नवीवाडी संघासमोर आहे. परंतु जेडी जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र जेडी वरती नजरा असतील. जिथे 2 षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्या गेल्यात, या षटकामध्ये धावा बनवावे लागतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला बॉलला फिरवलाय. बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट देणारा जेडी यांच्या बॅट मधून आलाय तो चौकार. पहिल्याच बॉलवरती जेडी यांनी मात्र चौकार लगावलाय. गेल्या शनिवार रविवारचा जर विचार केला तर जेडी यांची बॅट खूप चालली होती.
संघाला पुढे नेण्यामध्ये जेडी यांचा महत्वपूर्ण वाटा राहिलाय, परंतु यावेळेस मात्र फटका फसलाय जेडी यांचा आणि थोडेसे नाराज आहेत. ताकद थोडीशी अपुरी पडली आहे. सरस येतो काळो मारेल खावा मारल्यावर लाव ना चायनीज शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न जरूर मिड विकेटला क्षेत्ररक्षण आल्या पावली जावं लागेल शिवराज यांना. बॉल अगदी चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, तिथे एक धाव प्राप्त होईल. सिंगल येते. बैला मोठी येतील बघ आता आता 9 तारखेला संपल ना. 9 लोकांनी बीट करून पाठीमागे चाललाय आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर झाली ना. बादशाह व बादशाह अच्छा 2 बादशे गेले तर उद्या पहिला बॉल डिक्लेअर झोन मध्ये. बॉलर कोण आहे? व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. पहिला डी होता आता वाईट आला. पायावरती टाकलेला बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र कमबॅक केलंय. लक्ष मोठं होतं, मोठ्या लक्षाचा पाठलाग करतायत नवी बडी संघ, परंतु भरपूर वेळ गेलाय आता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पुढे सरसावले आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवलाय, परंतु भरपूर उशीर झालाय. हे फटके आधी येणं गरजेचं होतं, परंतु नवीवाडी संघ हार मानायला तयार नाहीये. बॉल गेला. बॉल द्या. अंपायर मॅच बॉल आलाय. व्हाईट बॉल. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर पाठवा लगेच प्लीज. रोशन 9वा नंबर अजून हा अजून कोण आहे रे?
आज सर्वांना बॅटिंग मिळणार आहे. की बारी आहे. बारी बारी सबकी बारी. टाका फास्ट. फाईट बॉल +1. दोन बॉल फक्त 40 धावा पाहिजेत. परंतु अशा एक्स्ट्रा धावा आल्या तर काहीतरी घडू शकतं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट +1. असे एक्स्ट्रा रन दिले 40-50 टाकलं तर लास्ट बॉल आहे ना फक्त. ऑन साइडला वळवलाय. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त होईल आणि या मॅच मध्ये मात्र विजेता संघ राहिलाय टीम BHS शिरळ संघ. चला येरा टीम आणि शिरळ टीम कॅप्टन लगेच या, कारण टॉस घेणार तो लगेच मॅच आहे आपली.